नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघातांची मालिका अखंडितपणे सुरूच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। सोमवारी 15 जुलै 2024 रोजी साबळेवाडी तालुका खेड येथील धोकादायक वळणावर अवजड मालवाहतुकीचा कंटेनर उलटला आहे। त्यानंतर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली। अचानक रिक्षा का थांबविली असा जाब विचारल्याने रिक्षा चालकाने 2 जणांना मारहाण करून जखमी केले। ही घटना चाकण तालुका खेड या ठिकाणी रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। तुषार सुरेश पिसाळ वय वर्ष 38 राहणार बागडे वस्ती कुरुळे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी रिक्षा चालक प्रथमेश उर्फ सोन्या राजेंद्र मोरे वय वर्ष 23 राहणार कडाचीवाडे यास अटक केली। तुषार हे चाकण येथील मासे विक्री मार्केटपासून दुचाकीवरून चालले होते। त्यावेळी आरोपी मोरे याने अचानक रिक्षा फिर्यादी यांच्या दुचाकीसमोर आणून थांबवली। याबाबत तुषार याने जाब विचारला असता आरोपी मोरे याने फिर्यादी तुषार व त्यांच्या मित्राला हातातील कड्याने मारून गंभीर जखमी केले। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नव्हे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दावा असल्याचा शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार असलेल्या पदाधिकारी मंडळींनी जाहीर केला। त्यामुळे पुढील काळात महाविकास आघाडीत खेड तालुक्यात बिघाडी होणार का असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागलाय। चाकणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रश्न नव्याने निर्माण झालेत। महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यावर नेमका कसा तोडगा काढणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक असलेल्या 7 जणांपैकी शिवसेना पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्याचे निष्ठेने काम करणार असल्याचं मात्र यावेळी सर्व इच्छुकांनी जाहीर केलं। दरम्यान खेड तालुक्यात एकास एक अशी विधानसभा निवडणूक झाल्यास विद्यमान आमदार यांना अडचण होते। मात्र विरोधात एकापेक्षा अधिक तुल्यबळ उमेदवार असल्यास विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील अत्यंत सहजरित्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारतात असा आजवरचा इतिहास आहे। खेड तालुक्यातील यंदाच्या निवडणुकीतील तीव्र इच्छुकांची लांबलचक यादी पाहिल्यास खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील चौथ्यांदा खेड तालुक्याचे नेतृत्व करतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे। खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक गावात गेली 4 ते 5 दिवस रात्री 10 वाजल्यानंतर ड्रोन कॅमेरे फिरताना निदर्शनास आले आहेत। त्या अनुषंगाने चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना वाकीबुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे। गावामध्ये पोलीस गस्त घालून पोलीस योग्य ती कारवाई करतील असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे। महाळुंगे तालुका खेड येथे मोकाट कुत्र्यांनी पुन्हा उच्छाद मांडला असून 3 दिवसात 3 जनावरांना चावा घेतला असून यात 3ही वासरांचा मृत्यू झालाय। परिसरातून या दुर्दैवी घटनेची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। गेली काही दिवसापासून महाळुंगे परिसरात मोकाट हिंस्र कुत्र्यांचा वावर वाढला आहे। खेड तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रावर आषाढी सरींची कृपा झाली आहे। दीर्घकाळ दडी मारून बसलेला व दिवसाआड येणारा पाऊस मागील 2 ते 3 दिवसांत दररोज बरसत असल्याने खेड तालुक्याचा पश्चिम भाग हिरवाईने नटला आहे। ठिकठिकाणी वाहणारे धबधबे, प्रवाहित झालेली नदी असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्याचा पश्चिम भाग असा निसर्ग सौंदर्याने नटला असून पर्यटकांना खुणावू लागला आहे। पावसाळ्यातच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं। त्यात डेंग्यूच्या साथीचा देखील समावेश असतो। यंदाच्या पावसाळ्यात देखील खेड तालुक्यात ठिकठिकाणी विशेषतः चाकण शहर औद्योगिक भागातील गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत। शहरातील अनेक जण डेंग्यूच्या हाडं मोडून काढणाऱ्या तापाने फणफणले असून रुग्णालयात उपचार घेत आहेत। चाकण आंबेठाण रस्त्याच्या लगतच्या भागातील जित्राईमळा परिसरातील सुमारे 25 ते 30 जणांना डेंग्यू झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। प्रशासनाकडून धुरळणी फवारणी अशी काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही। चाकण पालिकेच्या आरोग्य विभागाबाबत नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे। आळंदी जवळील चऱ्होली खुर्द हद्दीतील नानाश्री लॉन्स जवळील एका विहिरीमध्ये कुत्रा पडला। आळंदी नगर परिषद, अग्निशमन विभाग व अलंकापुरी वन्यजीव प्राणी संस्था यांनी विहिरीत पडलेल्या श्वानास सुखरूप बाहेर काढले। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व 8वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खेड तालुक्यातील 268 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून पुणे जिल्ह्यात खेड तालुक्याने शिष्यवृत्तीमध्ये 2रा क्रमांक मिळवल्याची माहिती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली।
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील 37 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याची माहिती प्राचार्या संध्या कांबळे यांनी दिली। विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे राजगुरुनगर या ठिकाणी महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या महारक्तदान शिबिरात एकूण 250 रक्तदात्यांनी रक्तदान केले। सेवा सप्ताह अंतर्गत विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजगुरुनगर शहर प्रखंड महाविद्यालयीन शाखा सेवा सप्ताह अंतर्गत खेड तालुक्यात श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। चाकण एमआयडीसी मधील खराबवाडी हद्दीतील एका कंपनीतून होत असलेल्या प्रचंड प्रदूषणाच्या बाबत स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। याबाबत आमदार दिलीप मोहिते यांची भेट घेण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबतची माहिती देण्यात आली। जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं बाजार समितीचे संचालक हनुमंत कड यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं। प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर 249 खराबवाडी मध्ये ही कंपनी होती, हाय म्हणजे चालू, आणि याच्यामुळे प्रदूषण होते प्रचंड प्रमाणामध्ये। याच्यासाठी आम्ही सरपंच झाल्यानंतर ही कंपनी बंद करण्याबाबत 2016 साली आम्ही त्यांना पत्र दिलं। त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस जीवन शेतकऱ्याबी असतील किंवा इतर जे सरपंच झाले सागर खराबे असतील यांनी सगळ्यांनी पत्रव्यवहार करून कंपनी बंद करण्याबाबत कळवलं होतं आणि तसे प्रकारचे पत्रव्यवहार आम्ही केले, परंतु कंपनी काही ऐकायला तयार नसल्यामुळे आणि ग्रामस्थांनी वारंवार जाऊन कंपनीमध्ये सगळे पाहणी केली, धुराचे व्हिडिओ काढले, पण ती कंपनी ऐकायला तयार नाही। मग आज आम्ही आदरणीय आमदार साहेब दिलीप अण्णा मोहिते यांच्याकडे गेलो होतो। सगळे खराबवाडीतील तरुण सगळे सहकारी आणि ज्येष्ठ मंडळी प्रकाश शेतकरी असतील, बाळासाहेब त्यांनी ताबडतोब जे प्रदूषणचे जे साहेब आहेत त्यांना फोन केला आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना 16 दिवस साहेबांना फोन केला। त्यांनी ताबडतोब त्याबाबत काय असेल ते लेखी मला द्या म्हणून सांगितलं। मग आदरणीय आमदार साहेबांनी ताबडतोब त्या ठिकाणी पत्र तयार केलं कलेक्टर साहेबांच्या नावाने आणि ते संबंधित पत्र घेऊन पुण्याला गेलो होतो। तर पुण्याला गेल्यानंतर ग्रामस्थ मंडळी नव्हती, पण आदरणीय आमदार साहेबांना भेटायला ग्रामस्थ मंडळी होती। पण पुण्यात गेल्यानंतर कलेक्टर साहेबांना पत्र दिलं, त्या पत्रावरती ताबडतोब त्यांनी प्रांत साहेबांना फोन करून आदरणीय कलेक्टर साहेब 16 दिवस साहेबांनी फोन करून डायरेक्ट सांगितलं की याबाबतची कारवाई सुरू करा आणि त्याबाबतचा लेखी आदेश वजा त्याच्यावरती त्यांनी रिमार्क दिला आमदार साहेबांच्या पत्रावरती आणि ते देताना समक्ष आमदार साहेब मी आणि कलेक्टर साहेब आम्ही तिथे उपस्थित होतो। आमचे बाजार समिती संचालक राक्षे दादा हे पण होते। तशा प्रकारे त्यांना पत्र दिले, त्यांनी ताबडतोब कारवाई करण्यासंदर्भात प्रांत साहेबांना फोन लावला आणि कंपनीच्या प्रदूषणाबाबतची जी कायदेशीर प्रोसेस आहे ती करण्यास आणि कंपनी बंद करण्याची ताबडतोब कारवाई करण्याबाबत त्यांनी तसे आदेश निर्गमित केलेत। खेड तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबासाठी पंतप्रधान जनमन घरकुल योजना राबवण्यात येत असून खेड तालुक्याला 353 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। शासन पातळीवर जागा उपलब्ध होताच घरकुलांचे निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली। खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने कातकरी कुटुंबे राहतात, मात्र त्यांच्याकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने जातीचे दाखले मिळत नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही। जातीचे प्रमाणपत्र नाही तर घरकुलासारखा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची जागा नाही। खेड पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील गायरान वन विभागाची जागा किंवा गावातील दानशूर व्यक्तीकडून सरकारी दराने जागेचे पैसे देऊन जागा विकत घेण्यातही 1 लाख रुपये मिळणार आहेत। शासनाकडे हा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यासाठी रक्कम मिळणार असून कातकरी कुटुंबासाठी घरकुल योजना पीएम जनमन खेड तालुक्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। राजगुरुनगर एसटी बस स्थानकातील खड्डे बुजवण्याकडे एकीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले असताना मी सेवेकरी सोशल फाउंडेशन यांनी अखेर हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले। फाउंडेशनच्या माध्यमातून जे आपले एसटी आगार आहेत या ठिकाणी खड्डे झालेत आणि लोकांना जाण्या येण्याची गैरसोय होती।
एसटी सुद्धा फिरत नाहीये. माणूस आपला जीव धोक्यात घेऊन त्या ठिकाणी हा रस्ता क्रॉस करतो आणि त्याच्यासाठी आमच्या इथे एक स्थानिक नागरिकांनी एक मागणी केली. त्याच्यामध्ये यांनी आम्हाला मागणी केली, काल यांचा एक SMS आला की भाऊ आपल्याला इथं काय मुरुम टाकून ह्याचं लेवलिंग काय करता येईल का. ताबडतोब आम्ही सर्व मंडळी सकाळी मुरुमाच्या गाड्या त्याचप्रमाणे JCB लावून तिथले हवाली करून हा त्या ठिकाणी पूर्ण सपाटीकरण करण्याचं काम मी सेवेकरीच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेले आहे. तर भविष्यामध्ये अशाच जर काही कुणाला अडचणी असेल तर निश्चितप्रमाणे त्यांच्या पाठीमागं आम्ही उभं राहणार आहोत. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि शासनाने याच्यामध्ये जे काही सार्वजनिक बस स्टँड आहे त्या ठिकाणी शासनाने लक्ष घातलं पाहिजे. चाकणमधील जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी अनिल ठुबे याच प्रशालेत प्राचार्य झाले. प्राचार्य ठुबे यांचे 1984-85 सालातील सर्व वर्गमित्रांनी प्राचार्य झालेल्या आपल्या मित्राचा प्रशालेत जाऊन सन्मान केला. तत्कालीन वर्गमित्रांच्या या सत्काराने प्राचार्य देखील भारावून गेले. खेड तालुक्याच्या विविध प्रशालांमध्ये पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. पश्चिम भागातील टेहणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आषाढी वारीनिमित्तानं गावातून पालखीची मिरवणूक काढून दिंडी व वारीचा आनंद घेतला. जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेमार्फत देखील चाकण शहरातून दिंडी काढण्यात आली होती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.